सर, तुम्हाला चहाची तलफ आली तर तुम्ही काय करू शकता? चहासाठी मी काय पण करू शकते. एकदा तर आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही चहासाठी मुलगी बघायला गेलो होतो. क्या करूं? हा, तेव्हा पोहे पण दिले होते. सर, तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? हो आहे ना, प्रायव्हेट ठेवलंय मी. हा हा. मला होती, पण मी स्वतः ब्रेकअप केला. का? अहो, ती मला सारखी सारखी बाबू बाबू बोलायची. मग काय झालं? बाबू यांच्या पप्पाचं नाव आहे. पण आता मला तिची खूप आठवण येते. मी तिच्यासाठी पत्र देखील लिहिलं होतं, पण कबूतर गद्दार निघालं हो. कबुतरानं पत्र माझ्या बायकोला नेऊन दिलं. आता मी कबुतराला शोधतोय आणि बायको मला. तुम्ही ते कबूतर कुठून आणलं? ते कबूतर होतं कोणाचं? याचं कबूतर. बरं, पुढे. तुमचा मित्र आणि तुमची गर्लफ्रेंड पाण्यामध्ये बुडत असेल तर तुम्ही पहिल्यांदा कोणाला वाचवाल? बुडू दे दोघांना, पण दोघं एकत्र काय करत होती? सर, तुमचा मेंदू किती वेळ काम करतो? मेंदू तसा आमचा 24 तास काम करतोय, फक्त 2च वेळा बंद पडतोय. एक परीक्षेच्या वेळी आणि एक बायको पसंत करताना. सर, तुम्हाला कोणती डिश आवडते? टाटा स्काय. अरे, थाळी थाळी. थाळी स्टीलची आवडते. सर, आता मी तुम्हाला एक चॅलेंज देते. तुम्ही कुठल्या पण तुमच्या मित्राला किंवा खास मित्राला फोन लावा आणि त्याला बोला की मी मुलीला पळून घेऊन चाललोय. तर त्याचे रिॲक्शन्स काय असतील आपण बघूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. हॅलो हॅलो, भावा, मी मुलगीला घेऊन पळून चाललोय. जा की मग. मला का कॉल केलाय? अरे, पोलीस त्यांनाच पकडतात ना हो, ज्याला लास्ट कॉल केलाय. मैत्रीच्या नावाखाली तू तर डोक्याला ताप आहेस बघ. कैसे कैसे लोग रहते हैं यार. मित्र घाबरला तुमचा. सर, तुमचं जीवन कसं आहे? सुखी आहे का? एक सुकी भेळ सोडली तर या जगात सुखी कोण नाही, आणि साधा डोसा सोडला तर या जगात साधं कोण नाही. सर, तुम्ही मला न्यूटनचा नियम सांगा. मॅडम, पूर्ण नियम तर लक्षात नाही, पण शेवटची वेळ लक्षात आहे. बरं, मग शेवटची ओळ सांगा. यालाच तर न्यूटनचा नियम म्हणतात. सर, आपल्या देशात महागाई खूप वाढली आहे. सर्व गोष्टी महागल्या आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी महागली नाही अजून? पार्लेजीचा बिस्किट पुडा त्यांनी कधीच भाव वाढवला नाही, फक्त 2-2 बिस्किट कमी करत गेले. सर, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये स्ट्रॉंग कोण आहे? एक स्त्री सर्व काही सहन करते हा, कारण ती स्ट्रॉंग आहे. आणि पुरुष त्या स्त्रीला सहन करतो, तर मग स्ट्रॉंग कोण झालं? पेमेंट किती आहे, आपण किती कमवतो, हे लोकांनी जर विचारलं तर सांगितलं पाहिजे का? नाही. का? जेव्हा लोक तुम्हाला विचारतात की तुम्ही कमवता किती, तेव्हा ते खरं तर हा विचार करत असतात की तुम्हाला इज्जत द्यायची किती. सर, हे खरं आहे का? पेशन्स ठेवले पाहिजे. माणूस एक ना एक दिवस नक्की श्रीमंत होतो. होय, माणसाचं वय वाढेल तसं माणसं श्रीमंत होतात. चांदी केसात, सोनं दातात, मोती डोळ्यात आणि साखर रक्तात. सर, तुमच्या जीवनातील सर्वात वाईट क्षण मला सांगा. एक दिवशी शाळेतून घरी आलो, युनिफॉर्म काढला आणि त्यानंतर तो कधी घातलाच नाही. एक प्रश्न मी तुला विचारतो. गण्याच्या बापाला 3 पोरं असतात. एकाचं नाव असतं मे, दुसऱ्याचं नाव असतं जून, तर तिसऱ्याचं काय? जुले. गण्याच्या बापाला 3 पोरं असतात. एकाचं नाव असतं मे, दुसऱ्याचं जून, तर तिसऱ्याचं काय? सांग, तू सांग. मे जून, तेच ना भावा. काय? जे आता बोललो. बोल ना बरं. जुली. अर्धा तास विचार करून ह्याला काही समजलं नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा.